बाबू एवढा डब्बा नेऊन देतं का रे बाबू त्या बाबाले शेतामध्ये? दे ना बाबू एवढा डब्बा नेऊन. फॅक्टरीकडे ते मी नाही देत हो. उन्न जेवण काय होते घरी जेवायचं आणि मग जायचं वावरात. काय झालं काय त्याचं वावरात तिकडे हो ना. जे घरी येऊन जेवण करा म्हणा हो. नाही ना बाबू, ते हे चालू आहे ना वखरण वावरात आपली. मग ट्रॅक्टरवाल्यावर ध्यान ठेवून लागते ना. मग ते जरा चिटिंग करतात मग जरा हो. खाली वरी जरा दाबून मारावं तर दाबून नाही मारत ते वखरण हो. नरम करायचं वावरतं ते लय शाही नाही जरा हे ठेवा लागते बाबू त्याच्यावर ध्यान. गेले म्हणून बाबा ते पुढं तिकडं लवकरच. तो बी घेऊन जाय आता हे डब्बा. जाय जाय रे बाबू, ऐक ना, एक 10 रुपये देतो मग मी तुला. जाय. हो मग जातो, 10 रुपये दे मग जातो. गेंद्याला घ्यायला लागल सोबत जायला लागल. चाल ना आता ते बापाला डब्बा बी दिला ना आपण. चाल ना घरी लवकर चाल. थांब ना तिकडून पाहिजे ते शंकर्या यागलं पाय ना, आंबे घेऊन यागलं ते पाय ना. अरे काय शंकर्या कुठं घेऊन चालला आंबे? देणाले काय 1-2 दे ना. तुले देऊन मग मी का खाऊ हो ना. हो मी असतं त्यावेळेला 2 मागितले होते. कसे बसे त्यावेळेला 3 दिले सकाराम आबाजीनं हो. तू कस काय गेला तिकडं आंबे आणाय? कस काय गेला रे तू? मी आणि बंटी मावळ उलवाय आलतो रे वावरात हो ना. आणि तेवढ्यात मग त्या आमराईत गेलतो आम्ही बडबडे पाटलाच्या. मग त्याच्या बाबानं सकाराम आबाजीनं आम्हाला दिले बा आंबे. आम्ही विचारले तर माणुसकीनं हो. तुमचं काय तुमच्यासारखे थोडी आहो याची चोरी कर त्याची चोरी कर. तू इथं मजाच आहे रे मग आज. आंबे खायची, मौळ खायची, हे खायची. दे ना का आम्हाला आजच्या दिवस. दे ना तेवढे. ओदा मी नाही देत होता. मी आणलं बापा, विचारून आणले म्या हो. घेणार रे माय मी याच्यापासून हिसकावून. देत का घेऊ हिसकावून? देत का नाही? एक दे आंबा त्याच्यातला एक दे. आई व या लेकरानं अडवलं आई मले हो. आणि हे आंबे हिसकावून घ्यागले माझ्या हातचे पाय. राहू दे जाय नको देऊ जाय. म्हातारीला नाव सांगते तुझ्या नाही तू असं. बाबू माझंच नाव सांगेल मी हो. माझ्या नागदिना लागायचं जाऊ द्या मले हो. वा आडवे वा इकडं बाजून वा, आडवे नाही बाजून वा. गोटा घालली मी नाही आंबा फेकून मारेल आंबा. जे नाही ते मग आम्ही या आंबराईतले आंबेच घेऊन या लागले बाजूच्या. काय मिळालं रे बाबा. अरे होय ब्या तू आंबे आणले नाही आंबे काय विचारून आणले का संकारामा भाजीला? कोणाला विचारून आणले तो आंबे? विचारून कोणा आणले ते? खाली पाड आंबा पडलेला दिसला मला. मटकन उचलला की त्याची नजर तिकडे होती माहितीये का. ते तिकडच बसले त्या बंगाईवर तिकडं पलीकडे हो. आणि घेतला आपला इकडे पाडा पडलेला आंबा लगेच हो आलो इकडं. जाणं तुम्ही पण जाणं पाहणं लक्ष ठेवायचं मस्त पाडा आंब्यावर घ्यायचं. गेंद्या चाल बरं आपण बी जाऊ बरं. आपण बी चांगली माय मी 10-12 तोडून आणू आंबे. चाल हो चल मग गेला लवकर चल. 10-12 तुले काय हे काय आता एक काय तिकडे तुम्हाला? जा बरं तुम्ही मग सांगते तुम्हाला आबाजी जा. एक आंबा नाही घेऊ देत तुम्हाला ते. सकाराम आबाजी काय तुम्हाला मामुली दिसून राहिले काय हो? तुम्हाला काय अनुभव नाहीत कर बाबा. माय मी आधीच तर चोट्टे कामं करता तुम्ही. अरे जाय हो माय ते काय करते ते बुड्ढ माय. मी तर नेहमी आम्हाला हे करतो ते काही ना काही नेतो ते यावर काय करत नाही ते. चाल रे घ्या जाऊच आपण आता आज. अरे बाबू आबाजी म्हणतात ना त्याले हो. हे अबे ते वावरात त्याच्या जाणारे इकडून जाणारे माणसं गेले किती मजूर आणि तिकून आलेले घरी आलेले मजूर सगळे टोटल मोजते ते येता जाता. माहित नाही तुम्हाला ते कसं माणूस आहे. एक जरी मजूर कमी भरला का नाही त्याच्या वावरातला तर लगेच म्हणते ते डायरेक्ट लगे की एकतरी आपल्या आमराईत घुसला रे बा असं डायरेक्ट म्हणून जाते ते. बाबू तुम्ही दोघं दिसले का नाही द्यायले? डायरेक्ट पाठ काढानच लगे असे टोळ गोटेच टाकतात लगे ते. तुम्ही दिसा फक्त द्यायले. तो काय मामुली समजले का ते हो. वा घरी मुकाट्यानं जा. अरे मॅस्त माय मी 1-2-3 शिवा खाल्या तेव्हा एक आंबा भेटला मध्ये म्हणून जा बा. तुम्ही बी प्रयत्न करून नाही वा घरी बाबा. भलं तुमच्या भल्यासाठी सांगायला बाबा मी. वा घरी जा तुम्ही. लय मथारा खराब आहे बाबा ते. लय मथारा खराब आहे. कोणीच तर नाही बी इथं कोणीच तर नाही. कुठे दिसागला बुड्ढा इकडं? नाही रे बाबा असल कुठे ना कुठे ते बसलेला असेल तिकडं कुठं हो. कोणीच नाही आहे ना माय मी तर खालीच तर रे बा आंबे. माय मी बारीक आंब्याची झाड आहेत सगळे. मस्त आंबे आले पण का खरे आमरा इथं यावर्षी.
फायनली का बातच लगे चढून तोडता बी येते. चाल बरं पटपट तोड पटपट तोड. मी जाऊ का वरे जाऊ का? तू जाय, तू वरे जाय. तू इथूनच तोडता येतात बे पलीकडे आंब्याची बी. तू ध्यान ठेव. मी तोडतो पटपट. आपल्या ते खिशात थैल्या आणल्या ना. हो थैल्या आणल्या. तू काय टेन्शन घेऊ नको. पटपट तोड. एवढं काय बी लागला बे पटपट बोला लागला एवढा. तुले काय माहिती ते म्हातारा गप्पा मारत बसला असतं इकडे तिकडे. आता आहे तिथे इकडे तिकडे पाय रे बाबा. आरती सकाराम आबाजी कोणी येतील काय नेमच नाही त्याचा. हो पाय इकडे तिकडे जरा. काय बे कोणीकडे असतं दिसून लागले नाहीत ते. तोड तू पण ये ना झाडावर. पटपट तोड म्हणजे इकडे मग मी थैली घेऊन आपलं पळायला लागतो मग कोणी जर आलं तर. हा म्हणजे आम्हीच त्याच्या गचड्यात सापडावून आम्हीच मार खावा मग नाही. अरे वा तोड ये मुंगट्यान वर ये तू. अर्धे सुपर प्लॅन आहे बाबा आपला हे. तू फटाफट हे कर थैली फेक आणि लगेच उडी मार झाडावर लगेच पळायला आपलं. हो तोड फटाफट. थांबलो नको जास्त गप्पा मार नको बरं. थोडं बरं अभ्या त्यांच्या पळा लागते आपल्याला. म्हातारा दिसा लागलं तिकडून पळ लवकर पळ. कुठं दिसा लागलं बे म्हातारा तुला इकडे तर कुठं दिसे ना. थोडं बरं फटकन जास्त बहाणे करू नको. मग यार कुठे गेला तू? पळावलं काय? कुठे गेलं गेलं वाटते पडून. ते बिल मग आहे. मी बिल जाऊ दे तिकडे. मीच तोडतो आता मस्त आंबे उन्नतन. बाबे आंबे चोरता नाही तुम्ही. इकडे पाय तू. कोणास इकडे पाय. आबाजी मी नाही ते मंगे होतं ना ते भानगडे पाटलाच मंग्यानं आणलं मला इकडं. पाहून तुले काय अक्कल नव्हती काय? कशाला आला याच्यासोबत तू? ते माहिती आहे का किती म्हणताल पोर काय ते? अरे मी ते आत्माराम बुड्ढा बिचारा हे मरते ते मी काम करू ते पोरग तसं ते पागल म्हणणं त्याचं नातू त्याचा म्हणणं पाय कसे धंदे आहेत तुझे. चोऱ्या करतो नाही तू लोकांच्या वरात. त्या बारीच्यानं सोडा ना. मी येऊ लागलो नव्हतो. हो इकडं आबाजी त्यानंच आणलं हो मले. थांब त्या म्हाताऱ्याला बी बोलवतो त्या आजोबाले. थांब तू चाल तिकडे चाल. केस सोडा ना माझ्या. केस सोडा ना. नाही चाल तू चाल तिकडे. चाल फक्त तू चाल तिकडे आपल्या झोपड्यापाशी. मग सांगतो तुले. म्हातारी बाबा नसलेले काम करते बाबा. आता या गेंद्याला कशाला आणलं पकडून आहे ना. काय केलं असले आणलं बरं. हे बी अवकाळी झाले का? काय केलं काय माहित आता. पाय रे पाय मोतीराम पाय. हे लेकर आपल्या आमराईत चोरी करू लागले. आणि ते भानगडी पडल्याचं मंग्या होतं मला. या पोरानं सांगितलं नाव त्याचं. हो त्याने बी फोनला भानगडी पडलाले आणि त्याच्या आजोबाले बी बोलवून घ्यायचं त्या आत्माराम बुड्डी आली. हो पण चोरी कशाची काय चोरी करू लागले ते आमराईत? काय केस चोरी करणार आहे तर आमराईत काय राहते सांग बरं मला तू. अरे आंबे चोरी करू लागले ना रे बाबा. हे असं आंबे चोरी करू लागले काय? आम्ही लय दिवस झाले यायच्या शोधत होतो मी आज सापडले काय माझ्या कचड्यात. आम्ही काही ना काही नेतच राहतात ते वर्षभर. आपल्या डोक्यात ताण देतात ही जोडी. हो आणि पूर्ण गँगच मंग्याची. थांबा फोन लावतो त्या मंग्याच्या म्हाताऱ्याला बी आणि याच्या आजोबाले बी. बाबा सोडा ते बुड्डा लागला. आपले कसं गरीब आहे बिचारा म्हणून काय हे केलं. सोडा ते केस सोडा बाबा. काय मोतीराम कशाले बोलवलं होतं मग आम्हाला? पाटील तुमचं ते मंग्या आणि हे गेंद्या यायचं. हो हे आंबे सोडू लागले आपले आमराईत. हो आता 1-2 आंब्याला काय हे नाही पण ते थैलीच्या थैलीत भरून नेऊ लागले माहितीये का? खरं का रे बाबू? मी तो बाप निघून गेला आणि माया माग तुझ्या डोक्याला ताण ठेवला. हे ओन्नतन हे बरं तू ये काळी काढीन घेतो. इकडे फक्त तू इकडे. बापू त्याला काय मारू गिरू नका. जरा पद्धतशीर समजावून सांग त्या गेंद्याले. काय बिचारायला माझा बाप नाही तर काय नाही तर तुम्हीच फक्त आजोबा आणि ते काका ते पागल झालेला सुरेश कोण आहे बिचारे मग. आणि हे काय लफंडर करून ठेवलं बाप्पा. हो काय म्हणले हो मोतीराम भाऊ? फंडर करून ठेवले का? माझ्या पोरान थोडी बिघडवलं झाले. नाही तसं काय नाही हो. तसं काय नाही. तिथं तुमच्या पोराचा विषय नाही हो चालू. आता पाय नाही दोघं जण असे नवाळ हे करायला उन्हाळ्या इकडे येऊन आणि अभ्यास काय करायला लावायचा का काही तुम्ही पण. आणि तुमचं काय हो आम्ही तुमच्यापाशी काय कमीच बी नाही का? तुमच्या इथं बी किती आंबे आहेत पाडी हेन तेन. पण नाही त्याला चोरीच करू वाटतं याच्यासोबत राहून. हो ना ते हे फेमस होतं आपल्या गावात मग घ्या तुमचं. हो भानगडे पाडले समजावून सांगा. तुमच्या काय घरी आंबे नाहीत का? लोकांचे आंबे चोरायचं. एवढं काय सुनवायचं काम नाही. मी सांगतो त्याला घरी जाऊन. हो आबाजी मारलं गिरलं काय म्हणलं करायला मारत जाऊ नका एवढं. केसन गिसन लुचले करागले. हो निरा केस लुचता आबाजी. हो तेच म्हटलं मी समजावून सांगा त्याले. हो ना डबल काय चोरी करताना दिसलं नाही पाहिजे शिवारात पण नाही. हो इकडे जे तुमची बनाचे करायचा पट्टा आहे तिकडेच ते काय करायचं करत बस म्हणा. हो इकडे येत जाऊ नको.
निरा माझ्या आबाजीच्या डोक्यालता आणि माझ्या डोक्यालता हे पण मी जाऊ चांगला हो कोणासोबत चांगला हो असं काही जोट्या फिट्टे धंदे करायचे नाहीत म्हणा हो तुमच्यापाशी काय कमी नाही हो निरा बिघडलं तुमचं पोट्ट जरा ध्यान देत जा तिच्यापाशी ध्यान ठेवायचं हो बरं जाऊ द्या आता काय हरकत नाही सांगतो मी त्याला येऊच देत नाही आता इकडं हिंडूच देत नाही वावरात हो ते मा डब्बा आणाय आलं तर इकडं त्याला उचापत्या सुचतात दुसरं शिल्लकच्यात गेंद्या तू फक्त घरी चाल रे पोरा घरी चाल तू मग सांगतो तुला काय पाहो मोतीराम काका आम्हाला मारतात हो आम्हाला आजोबा हो तुम्ही सांगा बरं यायले सांगा बापूले माझ्या हे पा जाऊ द्या आता एवढ्या बारीन पण त्या मी करतो बरोबर काय करायचं ते जाऊ द्या याचा विषय नाही काही समजा समजावून सांगणंच लागते पण आता हे हो लय करागलं नाही टवाळक्या आम्ही भानगडीच्या देखत बोलता बी ना काही माय मी इच्छा पोरापुढं बिघडलं रे पोरग हो ना माय मी बिना माय बापाचं लेकरू लेखाचं विचार बरं या मग काय हरकत नाही हो आणि तुम्ही समजावून सांगा हो पाटील समजावून सांगा मग गेले हो बाबू डबल का दिसला या शिवारात मग सांगतो तुले हो जाय आता वय घरी हो तुमच्या धुऱ्यावर पण नाही दिसणार आता हो पण बापूला समजावून सांगा मला मारू नका म्हणा जाऊ दे बाबू जाय आता घरी नाही ते बापू सांगतो मी समजावून मारू नका म्हणून जाय बा पण असे करायचे नाही का धंदे काय भल्या माणसा जाय वय घरी आता